नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। बरेच मुलांचे मला कमेंट आणि मेसेज आलेले आहेत। प्रत्येक कमेंटचं आणि मेसेजचं उत्तर देणं मला पॉसिबल नाही, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर केली जातील। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक नक्की करा। काही विभागाचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज झालेला आहे आणि काही विभागाचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज व्हायचा बाकी आहे। तुम्ही थोडा वेट करा, टेन्शन घेऊ नका। तुमच्या पण विभागाचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल लवकरच जाहीर केला जाईल। बरेच मुलं म्हणतात की आता आचारसंहितेमुळे आम्हाला नियुक्ती मिळेल की नाही। तुमच्या तलाठी भरतीच्या प्रोसेसवर कुठलाही फरक पडणार नाही। बघा, काही विभागाचे नियुक्ती आदेश जाहीर झालेले आहेत। मी तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। बघा, या सर्व विभागाचे नियुक्ती आदेश जाहीर झालेले आहेत। नागपूर, वाशिम, गोंदिया, भंडारा, सातारा, जालना, बुलढाणा, सिंधुदुर्ग। राहिलेल्या विभागाचे नियुक्ती आदेशही लवकरच जाहीर केला जाईल। आचारसंहितेचा कुठलाही फरक तुमच्या भरती प्रक्रियेवर पडणार नाही। ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण होतील आणि ज्या विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश मिळायचे आहेत त्यांना नियुक्ती आदेशही दिले जातील। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल राहिलेल्या विभागाचा जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल। त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। कुठलीही अपडेट मिस होणार नाही। तुमचे जर काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।